शॉट. तू सुधारणार नाहीस. तुला मोकळा केला तर तलवार घेऊन आमच्यावर धावून आलास. याला म्हणतात भगवा भाला. एका बाजूला धारकरी, दुसऱ्या बाजूला वारकरी. जेव्हा भाला शत्रूच्या रक्तात भिजतो तेव्हा भगवा फडकतो. जेव्हा भगवा फडकतो तेव्हा भाल्याला तेज चढतं. मामासाहेब कुठून सुरुवात करावी? भगव्याकडून का भाल्याकडून? माफी माफी शंभूराजे. माफी का? जिजियाच्या नावाखाली रयतेचा छळ केलास म्हणून, की गोरगरिबांच्या पाठीवर आसुळाचे फटके ओढलेस म्हणून? गलती हो गई शंभूराजे. एवढंच नाही काकर खान, पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या आमच्या पंढरीच्या वारीवर हल्ला केलास. महादेव बुवांना तकलीफ दिलीस. मृदुंग मुका केलास, वीणा अबोल केलीस, अबीर रक्तात माखलास. तुला माफी नाही. शंभूराजे बादशाह, एक गोष्ट लक्षात ठेव. जर कोणी आमच्या भगव्याकडे वाकड्या नजरेनं बघितलं तर हा भगवा भाला त्याच्या छाताडात घुसलाच म्हणून समज. काकर खान, या अल्लाह. जहापना, जासूस. हाँ, बागी अकबर हमारे हाथ लग गया होगा. बादशाह सलामत. कुसूर माफी. बुरी खबर, आपका प्यारा बुरहानपुर लूट लिया. किसने? संभाजी ने. क्या? या अल्लाह, ये कैसे हो गया? काकर खान क्या कर रहा था? हाँ? संभा बुरहानपुर तक आता है और उसे खबर तक नहीं मिली. हमारी फौज कहाँ थी? सूरत में. संभाजी ने धोखा किया. सूरत कहा और बुरहानपुर पे हमला किया. या खुदा, कैसे कैसे हुआ ये सब? और तुम्हारे लोग क्या कर रहे थे? खजूर पक गया है. अच्छा हो. अब्बा जान, माफी चाहती हूँ, लेकिन इतना बड़ा हादसा हुआ और आप चुप है. हमारी शानो शौकत का शहर लूट लिया और आपने कुछ नहीं कहा. संभा को उसकी किए की सजा मिलनी ही चाहिए. सजा मिलेगी.
ना मिलेगी शहजादी, जरूर मिलेगी। बुरहानपुर हमारी जान है, हमारी रूह है। वो हमारे लिए सिर्फ दरो दीवार का एक शहर नहीं है, हमारे अरमानों का घरौंदा है। उसकी गली में मेरा बचपन बनता है, जवानी लहलाई है। कि जर्रे जर्रे में मुझे मेरी अम्मी जान, बेगम सल्तनत, बेगम हिंदुस्तान मुमताज महल नजर आती है। बहुत गहरी चोट पहुंची है, बहुत बुरा सदमा पहुंचा है। वो नापाक काफिर, उसके कदम हमारी बेगम ज़ैनबादी के कब्र के पास गए होंगे और उसकी कब्र के आसपास की सारी जमीन को गंदा किया होगा। तुम नहीं जानती ज़ीनत कि हमारे अंदर इस वक्त कितना बड़ा जलजला उबल रहा है। संभा को इसके किए की सजा मिलेगी, जरूर मिलेगी। लेकिन कब? तुम्हें क्या लगता है हिंदुस्तान का बादशाह आलमगीर दुनिया के सामने अपना दुख जाहिर करे? नहीं, इस सदमे की हरकत किसी तक नहीं पहुंचनी चाहिए। लेकिन संभा को उसकी औकात दिखा दूंगा, जरूर दिखाऊंगा। उसे भी पता चलना चाहिए कि जिंदा दोज़ख आखिर होती क्या है। लेकिन जहांपना, संभा को जल्द से जल्द सबक सिखाना होगा। संभा जिंदा रायगढ़ लौट नहीं पाएगा। कैसे? मुगलिया सल्तनत के हर शहर में हमारे 20 से 25 जाबाज घुड़सवार ऐदी सिपाही हैं, जो मरते भी हैं और मारना भी जानते हैं। वही करेंगे ये सब। वो आलमगीर और औरंगजेब के लिए अपनी जान दे भी सकते हैं और ले भी सकते हैं। अब्बू जान, संभा बुरहानपुर छोड़ चुका होगा, लेकिन हमारे अहदी सिपाही सरफरोश नेक अल्लाह के बंदे उसका पीछा कर रहे होंगे। इंशाल्लाह। बुरहानपुर का खजाना रायगढ़ पहुंच जाएगा, लेकिन संभा रायगढ़ जिंदा नहीं पहुंचेगा। अब तो खजूर पक चुका है। रावजी नाना, साधं पान जमवायचं म्हटलं ना तरी केवढी काळजी घ्यावी लागते. आणि हे गेलेत कुठे? तर सुरतेला. काळजी तर काहीच नाही, काही गुप्तताही नाही. सुरतेचे व्यापारी आधीच सावध झालेत. ते धन दौलत पुरून ठेवणार, काही सुरत सोडून जाणार. हो, तसं होणार म्हणजे यांना गनिमी काव्याचं तंत्र अजून सापडलेलंच नाहीये. सापडणारच नाही. गनिमी कावा करायचं म्हणजे पोरखेळ आहे का? अवघड गोष्ट ती. आता हेच बघा ना, महाराज असते तर आधी हेरांकडून माहिती काढली असती, नाहीतर स्वतः वेश पालटून गेले असते. खाणाखुणा बघितल्या असत्या, वाटा चोर वाटा बघितल्या असत्या. मग 2-3 तुकड्या करून मग चालून गेले असते. आणि सुरतेला जायचं तर आधी सांगितलं असतं औरंगाबादेला निघालोय. बस, तुम्हाला आम्हालाच कळले महाराज, यांना अजून कळले नाही बघा. आणि हे गेले सुरतेला गाजा वाजा करत. पण पंत, शंभूराजे येतील ना सुखरूप? हीच काळजी आहे. लूट जरी केली तरी ती लूट सही सलामत घरी आणणं हे मोठं कसब. कारण आपल्या परतीच्या वाटा मोगलांना ठाऊक आहे. हो, आणि ते जागोजाग हल्ला करणार. नालासोपारा, भिवंडी, कल्याण पर्यंत मोगली मुलूक आहे. ते सुखरूप येऊ देणार नाहीत. माझ्याही मनात तेच सुरू आहे. एवढं सोपं नाहीये हे. आता कसं बोललात? म्हणून सुरत मारायची तर शहाणी सुरती माणसं हाताची धरावी लागतात. त्यांना विचारावं लागतं, नाहीतर अशा बिलामती येतात. कठीणच झालंय. पण मग आता? आता काय, तुम्ही पान खा आणि मारा पिचकारी. ते झालंच हो, पण पंत शंभूराजे अडचणीत म्हणजे आपणही अडचणीत. काहीतरी करा आता. हे बघा राहुजी नाना,
पोट दुखेल तो ओवा मागे, अशा मताचा मी आहे. कैसे दिखता था वो? अरे क्या बताओ, हम तो बर्बाद हो गए. हम पूछ रहे हैं कैसे दिखता था वो? हुजूर, मैं बताता हूँ, लेकिन आप लोग है कौन? हम वो है जो मारते हैं और मरते भी हैं. सच सच बताओ, कैसा दिखता था वो? मतलब आप बादशाह सलामत के लोग हैं? हाँ, बताओ, देखा है उसे? हाँ हुजूर, देखा देखा. लंबे बाल, बड़ी बड़ी गोल पानीदार आंखें, और आंखों का रंग? काला हुजूर, काला. और लंबी सी बाज की चोट जैसी नाक. बच के चोट जैसी लंबी नाक, घुंघराले लंबे बाल, घुमावदार मूछे और छोटी सी दाढ़ी. आपने शिवाजी को देखा था? आगे बोलो. हुजूर, बिल्कुल शिवाजी जैसा दिखता था. मजबूत बदन, ताकतवर, कोरा रंग. क्या उसके साथ कोई फौज भी थी? फौज का तो पता नहीं, लेकिन उसके लोगों ने लूटपाट बहुत की. कितनी फौज होगी? पता नहीं हुजूर. ए देखो ऐसा था. हुबहू ऐसे ही. बाल थोड़े और लंबे और नाक थोड़ी और लंबी होती तो. ए देखो ऐसा था. ये ठीक है? यही है हुजूर, यही है. अब ये हमारे शिकंजे से नहीं बच सकती, नहीं बच सकती. अत्यंत वेगानं धावावं लागेल. गाफील राहून चालणार नाही. पण राजा, एवढी लूट घेऊन धावायचं म्हणजे लय अवघड आहे. राजन, आधी रायगडला जाण्याचा मार्ग तय करा. कविराज, रायगडी परत जाण्याचा रस्ता हा एक नसेल. हा मग? मामासाहेब बुऱ्हाणपुराच्या हल्ल्याची खबर ती जवळपासच्या सगळ्या मोगली ठाण्यांना गेली असणार. ते तर होणारच. मग ते सावध झाले असतील. अर्थातच जालना, भोकरदन, औरंगाबाद आणि नाशिकच्या काही भागातल्या मोगली फौजांकडे खबर गेली असणार. राजन, औरंगाबादेहून मोगली फौज अतिशय वेगानं बुऱ्हाणपुराच्या दिशेने येते. ही तर ताज्या दमाची फौज आहे, हिला गुंगारा देता आला पाहिजे. त्यासाठीच बुऱ्हाणपूर सोडताना आपल्याला योजनाबद्ध रीतीनं रायगड जवळ करावा लागेल. हा, म्हणजे त्यांना कात्रजचा घाट दाखवायला लागेल. अर्थात, आणि त्यासाठी व्यूहरचना महत्वाची. वजीर आलम, शहजादी जीनत, क्या लगता है? क्या लगता है कि संभा इनमें से अपने स्वराज रायगढ़ तक पहुंचने के लिए कौन से रास्ते से जाएगा? स्वराज्यात परत जाण्याचे 3 रस्ते असतील. 3 रस्त्यांनी आपली फौज स्वराज्याच्या दिशेने निघेल. त्यासाठी फौज सुद्धा 3 हिस्सांमध्ये विभागली जाईल. बहुत खूप. पहिल्या तुकडीचं नेतृत्व हंबीर मामा करतील. दुसरी तुकडी चांगोजी कडू यांच्या नेतृत्वाखाली निघून धरणगाव जवळ कोंडाजी बाबांना जाऊन मिळेल. आणि तिसरी तुकडी आमच्या सोबत असेल. जहांपना, बुरहानपुर से औरंगाबाद और औरंगाबाद से नासिक, ये एक रास्ता है. नहीं, जो रास्ते सीधे सीधे दक्कन की ओर जाते हैं, संभा उन रास्तों का इस्तेमाल करेगा नहीं, बल्कि उन रास्तों पर जाने के बारे में सोचेगा भी. तो फिर कौन से रास्ते से जाएगा वो काफिर संभा? इस रास्ते से? जब सिवा आगरा से फरार हुआ था तो उसने सारे रास्तों का इस्तेमाल किया था. ये रास्ता, सभी रास्तों पर सिवा देखा गया था. वो कैसे? पता नहीं, हमारे जासूसों ने हमसे कहा था कि सिवा उनको इस रास्ते पर भी दिखा, इस रास्ते पर भी दिखा और इस रास्ते पर भी.
मतलब इतने सारे रास्ते और इतने सारे रास्तों पर शिवा अकेले कैसे चल सकता है? वो शिवा की आदत थी और हमें यकीन है कि संबा की भी यही आदत होती। होय, आम्हाला आदती आहेतच आबासाहेबांच्या. त्यासाठीच बुऱ्हाणपुराच्या लुटीतली निम्मी लूट इथं साल्हेरच्या किल्ल्यावर ठेवायची. मामासाहेब, ही लूट साल्हेरच्या किल्ल्यावर घेऊन जायची जबाबदारी तुमची. घेतली तिथं व्यवस्थित पोचवतो, पण राज ही लूट तिथं सांभाळायला जबाबदार येसवाचं कोणाला ठेवायचं? आहेत आमच्या विश्वासातले सरदार हिरोजी तनपुरे आहेत तिथं. ते लुटीला धक्का लागू देणार नाही. मग तर काय कामच झालं. हा, हे काम करतो म्हणजे आपण शत्रूला चकवा बी देणार आणि लूट बी आबदार राहणार आणि आपण सगळे शिताफीनं सुखरूप स्वराज्यात पोहोचणार. भले शाबास. चल. हमें हमारे खूंखार यहूदी सैनिकों पर पूरा भरोसा है. वो कुछ भी करेंगे लेकिन संबा को अपने स्वराज रायगढ़ तक पहुंचने नहीं देंगे. इंशाल्लाह. वो अपनी पहचान बदलेंगे जीनत, जुबान बदलेंगे, यहाँ तक कि मराठा बन जाएंगे, लेकिन पीछा करेंगे अंत तक और मारेंगे संबा को. बेहद खुशी होगी हमें. अल्लाह ताला बहुत मेहरबान है हम पर जीनत. बस एक रहमत और कर दे. किस बात की रहमत हुजूर आला? बस अल्लाह ताला उस संबा को सिर्फ इतनी अकल बख्श दे कि एक रात के लिए वो कहीं किसी जगह पर ठहर जाए. फिर हमारे सारे ख्वाब अपने आप मुकम्मल हो जाएंगे. तुळशीबाई, आता जबाबदारी तुझ्यावर. राजेंना सुखरूप माघारी आण. तुझं सत्व मोठं. तू जर मनात आणलंस तर तुझ्यासारखेच सुखाचे मोहर खुलू लागतील. तुझा आशीर्वाद अखंड राहू दे. मातोश्री, असू द्या असू द्या. आज रेंगाळला तुळशीबाईंजवळ? नाही मातोश्री. पाय निघत नाहीये? काय झालं? लगेच डोळ्यात पाणी? काळजी वाटते स्वारींची. काळजी वाटणारच ना. लांबचा पल्लाय. सुरत जवळ थोडंच आहे. गनिमांनाही सुगावा लागलाय म्हणे. आम्ही म्हणतोय वेडं धाडस का करावं राजेंनी? हो ना. तुम्ही 2 शब्द समजावून सांगायला हवे होते ना. सांगितलं आम्ही मातोश्री, पण राजे. पण आम्ही ऐकलं राजे निघताना तुम्ही त्यांचं औक्षण केलं. सुरतेवरच गेले ना? जी मातोश्री. तुम्ही खूप काळजी करताय म्हणून विचारते. सुरतेवरच ना? जी, सुरतच. नका काळजी करू. येतील. फौजेला सुरतेच्या वाटा, पायवाटा पाठ आहेत. सुरतेच्या? हो ना. हो. तुमचं मोठं नवल वाटतं आम्हाला. शंभूराजेंसमोर इतक्या हिमतीनं उभ्या राहता आणि ते निघाले की जीव लहान करता. नाही मातोश्री, तसं काही नाही. नाही कसं? बुर्जावर 3-3दा जाऊन आलात. टाचा उंच करकरून पाहत होता तुम्ही. मातोश्री. सुनबाई, भोसलेंच्या घराण्यातल्या बायकांचं मन हे काळजीचं माहेरघर. सणवार असो, सोयर सुतक असो, 12 महिने 18 काळ काळजीचं माहेरपण साजरं करावं लागतं. चला, थोरल्या महाली नमस्कारासाठी जायचंय. चल. या.
चला लवकर लवकर पाय उचला. चला घाई करा. रायप्पा?